युद्धाचा फटका आता ठाणेकरांनाही बसण्याची शक्यता आहे। नागरिकांनी आज सकाळपासूनच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यास रांगा लावल्या। शहरात पेट्रोलचा स्टॉक असला तरी देखील नागरिकांनी गर्दी केली। थेट जाऊया ठाण्यात। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी विकास काटे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया। युद्धाचा फटका ठाणेकरांना देखील बसणार असल्याची शक्यता असताना दुसरीकडे मात्र आपण बघू शकतो की ठाणे शहरामध्ये जे काही पेट्रोल पंप आहेत त्या पेट्रोल पंपावरती आता सकाळपासूनच पेट्रोल भरण्यासाठी जे काही ठाणेकर नागरिक आहेत त्यांनी सुरुवात केलेली आहे। आज प्रत्येकाला आता पेट्रोलची गरज आहे, असं लोकांना असं वाटतं की पुढच्या आठवड्यात किंवा महिन्याभरामध्ये पेट्रोलची शॉर्टेज होण्याची शक्यता आहे किंवा गव्हर्नमेंट कमी प्रमाणात सप्लाय करेल, गर्दी अजून वाढेल थोडीफार, असंही काही शक्यता असेल। पण गव्हर्नमेंट अजून असं कुठलंही डिक्लेरेशन केलं नाही तरी लोकांमध्ये थोडी अशी घाबरटपणा जाणवतोय की बाबा शक्यतो जेवढं होईल तेवढं पेट्रोल पूर्णपणे भरून घ्यावं आणि पुढचा थोडा त्रास वाचून घ्यावा, असं काहीतरी असेल। पेट्रोल संपण्याचा प्रॉब्लेम नाहीये. वेन यू हॅव नॉट युअर प्रायोरिटीज अँड इंटरनॅशनल पॉलिसीज अलाइंड, जर तुम्ही नाही कोपअप करू शकत अमेरिकेसोबत आणि इराणला जर तुम्ही नाही तुमचा मित्र म्हणून ठेवू शकलात, तर स्टेट ऑफ हॉर्मज ब्लॉकेड झाल्या कारणास्तव हे तुम्हाला सफर करायला लागतंय. सो यू शुड इम्प्रूव्ह युअर पॉलिसी. शासनाच्या वतीने काही प्रयत्न केले जातील वाटतंय, सरकारच्या वतीने काही प्रयत्न? आता भिवंडीवरनं जिकडनं आलो तिकडे तर ब्लॉकेड आहे, तिकडे तर नाही भेटत आहे पेट्रोल. मग आता इकडे यावं लागलं मला कापूरवडीला. प्रशासनाने केलं पाहिजे थोडंसं लोकांना होणारा त्रास, आणि आता ही रांग तर वाढले. विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।